दादा, प्रथमच आपण एक नगरसेवक पदी आपली नियुक्ती झाली, कशा प्रकारची पहिली प्रतिक्रिया आपली? आज मला ज्या मतदाराने आज जो माझ्यावर विश्वास टाकला, सर्वात प्रथम त्या प्रभागाचा विकास आणि ज्या राहिलेल्या काही गोष्टी त्या करण्याचा आज ध्येय मी बाळगून आता मी यापुढे काम करणार. आणि आपण युवकांना केलेलं आव्हान शेवटच्या क्षणी कशा प्रकारचे लाभदायक ठरले? मान्य लोकनेते आमचे आधारस्तंभ रामशेठ ठाकूर साहेब असतील, माझे मार्गदर्शक आणि ज्यांच्यामुळे आज मला जी नगरसेवक होण्याची संधी मिळाली असे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोली साहेब, माझे वडील बंधू आणि मला वडिलांसारखा प्रेम देणारा अनुश्री भगत साहेब, नितीनभाई पाटील असतील, परेश शेठ असतील, ज्यांच्यामुळे आज मला उमेदवारी मिळाली आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या बलावर किंवा त्यांच्या जोरावर आज मी निवडून आले असे माझे मतदारसंघाचे सारे मतदार आणि ज्या माझ्या सोबत असणारे एकनाथदादा असतील, सीताताई असतील, कुसुमताई असतील, यांची केलेली पूर्वीची कामं यांच्यामुळे मला विजय आज या ठिकाणी सोपा झालेला आहे. आता काय सांगाल, काय प्रभागात भरपूर समस्या आहेत, काय सगळ्यात पहिल्या समस्या घेऊन आपण या पालिकेच्या मी सकाळी वॉकला जात असताना त्या ठिकाणी खांदेश्वर तलावाचा पूर्णपणे रिंगण व्हावा अशा त्या ठिकाणी नागरिकांची इच्छा असते. त्या ठिकाणी बॅडमिंटनचा आमचा मोठा ग्रुप आहे केबीसी म्हणून, त्यांची इच्छा आहे की बॅडमिंटनसाठी आम्हाला आज रिटायरमेंटचे लोक आहेत, काही वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना बॅडमिंटनसाठी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की खांदा कॉलनीमध्ये रस्ते अरुंद असल्यामुळे रस्त्यावर असणारी ट्रॉफिक याची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी मी सर्वात पहिलं प्राधान्य देईन. प्रचाराच्या समारोप प्रसंगी आपण युवकांना आवाहन केलं होतं आणि ते आव्हान कितपत सार्थकी लागलं? आज जी मला युवकांनी साथ दिली, त्यांना माहिती आहे की आमच्या सोबतचा एक युवक आज राजकारणामध्ये उतरतोय आणि पुढे जातोय, त्यांच्या साथीला साथ दिली पाहिजे या उद्दिष्टाने सर्व युवकांनी जातीहून उतरून प्रत्येकाने आपला आपला काम पद्धतीने आपल्या बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये, आपल्या सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीने केलं आणि युवकांची साथ मला जास्तीत जास्त मिळाली.